आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशा भागाकडे वळत आहोत आणि या भागाचं नाव आहे टेन्स. आपल्याला माहिती असेल, आपण ऐकूनही असाल की टेन्स कशाला म्हणतात. तर बघूया इंग्रजीमध्ये टेन्स काय असतो ते. तर टेन्समध्ये मराठीमध्ये त्याला काळ असं म्हणतात. मग काळ म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये असं आपल्याला म्हणता येईल की काळ म्हणजे वेळ. तर ही वेळ कोणत्या कोणत्या प्रकारची असते, तर ही वेळ 3 प्रकारची असू शकते. एक गेलेली वेळ, एक सध्याची वेळ आणि एक येणारी किंवा येऊ घातलेली वेळ. तर अशा 3 पद्धतीच्या वेळा असतात. त्यापैकी पहिली जी वेळ आहे ती गेलेली वेळ, तिला आपण म्हणतो भूतकाळ. आणि जी सध्याची वेळ आहे तिला म्हणतो आपण वर्तमान काळ. आणि जी येऊ घातलेली वेळ असते किंवा येणारी वेळ असते त्याला म्हणतो आपण भविष्यकाळ. तर हे इंग्रजीमध्ये आपल्याला शिकायचं आहे की या वेळांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात. तर पहिला प्रकार बघूया आपण. हे काइंड्स म्हणजे प्रकार. तर काळाचे किती प्रकार आहेत, तर काळाचे एकूण 3 प्रकार आहेत. कोणते कोणते? नंबर 1 आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे काय? सध्याची वेळ म्हणजे वर्तमान काळ. नंबर 2 पास्ट टेन्स. पास्ट टेन्स कशाला म्हणतो आपण? भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय? गेलेली वेळ, त्याला आपण काय म्हणतो? भूतकाळ. नंबर 3 फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे काय? तर भविष्यकाळ. भविष्यकाळ कशाला म्हणतात? येणाऱ्या वेळेला किंवा येऊ घातलेल्या वेळेला भविष्यकाळ असं म्हणतात. त्याच्यानंतर हे जे 3 काळ आहेत, प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे, या टेन्समध्ये म्हणजे या काळामध्ये आपल्याला लिहावं लागतं किंवा बोलावं लागतं. म्हणून टेन्स हा भाग इंग्रजी व्याकरणामध्ये खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर आपण जाऊया की प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ आहे, याचे काही आणखी प्रकार पडतात का? पास्ट टेन्सचे काही प्रकार पडतात का? आणि फ्युचर टेन्सचे काही प्रकार पडतात का? तर त्यांचे जे भाग आहेत त्या भागाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हे जे मुख्य काळ आहेत, या मुख्य काळाचे आणखी काही प्रकार आहेत. आता इथं मी लिहिलेलं आहे सिंपल म्हणजे साधा, कंटिन्युअस म्हणजे चालू, आणि परफेक्ट म्हणजे पूर्ण, आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण चालू. हे काळाचे प्रकार आहेत. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळाचे किती प्रकार आहेत, तर हे 4 प्रकार आहेत. कसे? सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ. अगदी त्याच पद्धतीनं पास्ट टेन्सचे म्हणजे भूतकाळाचे हेच 4 प्रकार आहेत. हे पक्क लक्षात ठेवायचं. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. अगदी याच पद्धतीनं फ्युचर टेन्सचे हे 4 प्रकार असतात. पहिला प्रकार बघूया, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ. परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. आता आपल्या हे लक्षात आलं असेल
की काळ म्हणजे वेळ. वेळ 3 प्रकारची असते, गेलेली, सध्याची आणि येणारी. त्याला भूतकाळ म्हणतात, वर्तमान काळ म्हणतात आणि भविष्यकाळ म्हणतात. या 3 काळाचे हे उपकाळ आहेत किंवा या प्रकाराचे मुख्य प्रकाराचे हे 4 उपप्रकार आहेत. हे 4 प्रकार प्रत्येक काळाचे आहेत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये एवढी माहिती या टेन्सबद्दल पुरेशी आहे. आपण सर्वांनी लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.